विज्ञानाचे प्रश्न पाहणार आहोत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पहा. रक्त आणि त्याच्या दोषामधील अभ्यास म्हणजे काय? रक्त आणि त्याच्या दोषातील अभ्यासाला काय म्हणतात? याचं बरोबर उत्तर बघा हिमॅटॉलॉजी. लक्षात ठेवायचं आपल्याला. रक्त आणि त्याच्या दोषामधील अभ्यासाला हिमॅटॉलॉजी असं म्हणतात. तर रक्त विकास अभ्यास होय याचा याचा अर्थ काय होतो हेमॅटॉलॉजीचा म्हणजे रक्त आणि विकास अभ्यास. डर्मॅटॉलॉजी म्हणजे त्वचेचा अभ्यास. डर्मॅटॉलॉजी म्हणजे त्वचेचा अभ्यास. यामध्ये प्लाझ्मा आणि रक्तपेशीचा समावेश होतो. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणाला मानलं जातं? तर सर्जरीचं जनक बघा सुश्रुत यांना मानलं जातं. भारतामध्ये सर्जरीचं जनक सुश्रुत यांना मानलं जातं. भारतीय वैद्यक शास्त्राचे जनक आणि प्लास्टिक सर्जरीचे जनक म्हणून सुश्रुत यांना ओळखलं जातं. आयुर्वेदाचे जनक कोण आहेत? तर चरक हे आहेत. ॲलोपॅथी वैदिक शास्त्राचे जनक हिप्पोक्रेटस हे आहेत. लुई पाश्चर बघा यांनी पाश्चरायझेशन प्रक्रियेचे जनक यांना म्हणून ओळखलं जातं. निकोलस कपर्निकस यांना आधुनिक खगोलशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. आर्यभट्ट यांना भारतीय गणिताचे जनक म्हणून ओळखलं जातं. भारतीय गणिताचे जनक. पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर कार्ल लँडस्टेनर हे पुढीलपैकी कोणत्या शोधाशी संबंधित आहेत? ते बघा रक्तगटांच्या शोधाशी संबंधित आहेत. लक्षात ठेवायचं आहे कार्ल लँडस्टेनर हे रक्तगटांच्या शोधाशी संबंधित आहेत. यांनी बघा लँडस्टेनर यांनी ABO रक्तगटाचा शोध लावला. रक्तगट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा RH घटक याचा शोधसुद्धा त्यांनी लावलेला आहे. त्यांचा जन्मदिवस 14 जून जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. ऑक्सिजनचा शोध बघा जोसेफ प्रिस्टली यांनी लावला. पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला आणि क्षयरोगाचे जे काही जीवाणू आहेत याचा शोध रॉबर्ट कॉक यांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, शनी ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय टिंबटिंब या शास्त्रज्ञाला दिलं जातं. तर गॅलिलिओ. लक्षात ठेवायचं गॅलिलिओ यांना याचं श्रेय दिलं जातं. पुढचा प्रश्न आहे, डायनामाइट स्फोटकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर आल्फ्रेड नोबल. लक्षात ठेवायचं आपल्याला डायनामाइट स्फोटकाचा शोध आल्फ्रेड नोबल यांनी लावलेला आहे. त्याचप्रकारे थॉमस एडिसन यांनी बल्ब, ग्रामोफोन, इलेक्ट्रॉनिक पेन इत्यादीचा शोध त्यांनी लावलेला आहे. बघा डिझेल इंजिनचा शोध हा रुडॉल्फ डिझेल यांनी लावलेला आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आयझॅक न्यूटन यांनी. आल्फ्रेड नोबल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी नोबल पुरस्कार दिले जातात आणि हे 6 क्षेत्रामध्ये दिले जातात. 10 डिसेंबर रोजी त्याचं वितरण केलं जातं. 1903 पासून याचं वितरण करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रिन्सिपिया हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिलं आहे? सर आयझॅक न्यूटन यांनी बघा प्रिन्सिपिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. यांनी कशाचा शोध लावलेला आहे? तर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. बघा प्रिन्सिपिया मॅथमॅटिका या पुस्तकाचा सिद्धांत यांनी प्रकाशित केला आणि 1867 मध्ये तो प्रकाशित करण्यात आला होता. बघा न्यूटन यांनी गतिविषयक 3 नियम विकसित केले. तर या ठिकाणी बघा गतिविषयक 3 नियम विकसित केले ते पण या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे की ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? तर ऑक्सिजनचा शोध बघा जोसेफ प्रिस्टली यांनी लावलेला आहे. ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टली यांनी लावलेला आहे. सर्वप्रथम PCचा शोध कोणी लावला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न आपल्याला 9वीच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटला असेल की PCचा शोध हा रॉबर्ट हुक यांनी लावलेला आहे. बघा रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये पेशीचा शोध लावला. रॉबर्ट ब्राउन यांनी पेशी केंद्रकाचा शोध लावला आणि लिवेन हॉक यांनी जीवाणूंचा शोध लावला होता आणि इव्हानोस्की यांनी विषाणूंचा शोध लावला. सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी कोणतं प्रतिजैविक तयार केलं? तर यांनी पेनिसिलिन हे जे काय प्रतिजैविक आहे हे तयार केलं होतं. 1928 मध्ये पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला होता. पेनिसिलिन या प्रतिजैविकाने वंडर ड्रगच्या विकासाचा पाया घातला. 1954 मध्ये वैदिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. पेनिसिलिन हे जे काही प्रतिजैविक आहे हे आजही वापरत आहेत. भारतामध्ये पेनिसिलिनची निर्मिती ऋषिकेश, पिंपरी, पुणे या ठिकाणी केली जाते. पुढचा प्रश्न आहे बघा, पिरियॉडिक टेबल आवर्त सारणी कोणी बनवली? तर मेंडेलिव्ह यांनी बघा जी काय आवर्त सारणी ही तयार केलेली आहे. कोणी? मेंडेलिव्ह यांनी. तर मेंडेलिव्ह यांनी 1869 मध्ये आवर्त सारणीचा शोध लावला. त्यांनी बघा रासायनिक मूलद्रव्यांची अणुवस्तुमानानुसार मांडणी केली. कोणाला अणुबॉम्बचे जनक मानलं जातं? तर अणुबॉम्बचं जनक यांना रॉबर्ट ओपनहायमर यांना मानलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न जर पाहिला
पेशी सेल हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणलं होतं? तर रॉबर्ट हुक यांनी बघा हे अंमलात आणलं होतं सर्वप्रथम. एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये बघा. त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास, भूगोल जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा. तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा. सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा. आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याची PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे बघा 827555 8283 याला तुम्हाला काय करायचं 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे 1665 मध्ये रॉबर्ट हुक यांनी हे जे काही ब्रिटिश शास्त्रज्ञ आहेत यांनी जीवनाच्या लहान एककांचं वर्णन करण्यासाठी पेशी हा शब्द वापरला होता. रॉबर्ट हुक यांनी सूक्ष्मदर्शकाचा वापर करून जे काही बुच आहे बघा त्या बुचाच्या पेशी तपासल्या. निरीक्षणामध्ये त्यांनी लहान पेटीसारखी पोकळी पाहिली, त्याला पेशी असं नाव दिलं. पेशी हे सजीवांचं मूलभूत आणि संरचनात्मक एकक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर प्रशांत चंद्र महानोबिस यांना ओळखलं जातं. प्रशांत यांना बघा महालनोबिस यांना भारतीय सांख्यिकीचे जनक असं संबोधलं जातं. त्यांनी बघा इंडियन स्टॅटिकल इन्स्टिट्यूट ISI ची स्थापना केली होती. अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? तर ॲडम स्मिथ हे आहेत. अवकाशाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई हे आहेत. हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन हे आहेत. अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक बघा डॉक्टर होमी भाभा हे आहेत. 29 जून हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बृहन्संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर वराह मिहिर यांनी बघा हा ग्रंथ लिहिलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. चरक भारतीय वैदिक शास्त्राचे जनक बघा, चरक हे भारतीय वैदिक शास्त्राचे जनक होते. सुश्रुत यांनी बघा सुश्रुत संहिता हा ग्रंथ लिहिला होता. वराहमिहिर प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ गणिततज्ञ होते. पंचसिद्धांतिका त्याच्यानंतर बृहत्संहिता हे महत्त्वपूर्ण ग्रंथ यांनी लिहिले. महर्षी कणक कोण होते? तर हे सूक्ष्म कणाला परमाणू हे नाव त्यांनी दिलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, द्रव अणूंचं बनलं आणि अणू हे अविभाजनीय आणि अनाशवंत आहे हा सिद्धांत खालीलपैकी कोणी दिला? तर जॉन डाल्टन यांनी हा सिद्धांत दिला होता. पहा, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी कोणत्या पुस्तकामध्ये मांडला? तर प्रिन्सिपिया. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जो काय गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये मांडला. या ठिकाणी पहा, सर आयझॅक न्यूटन यांनी 1687 मध्ये त्यांच्या प्रिन्सिपिया मॅथमॅटिका या पुस्तकामध्ये गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला होता. पृथ्वी सर्व वस्तूंना स्वतःच्या केंद्रकाकडे आकर्षित करते, याला पृथ्वीचं गुरुत्व बल म्हणतात. पृथ्वीचं गुरुत्व बल किती असतं बघा? 9.8 मीटर पर सेकंद. पुढचा प्रश्न आहे की भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? तर भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत विक्रम साराभाई. लक्षात ठेवायचं आपल्याला, विक्रम साराभाई हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, सापेक्षताचा जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडला? तर आईन्स्टाईन यांनी बघा सापेक्षताचा जो काही सिद्धांत हा मांडलेला बघा. आईन्स्टाईन हे जर्मनीमधील एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी बघा E बरोबर mc², लक्षात ठेवा E बरोबर mc² हे जो काही सापेक्षता सिद्धांत आहे हा तयार केला होता. जगातील सर्वात प्रसिद्ध समीकरण म्हणून हे ओळखलं जातं E बरोबर mc². त्यांना 1921 साली भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर भारतीय हरित क्रांतीचे जनक बघा डॉक्टर MS स्वामीनाथन होते. भारतीय हरित क्रांतीचे जनक तर बघा डॉक्टर MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक होते. डॉक्टर वर्गीस कुरियन हे श्वेत क्रांतीचे जनक होते पहा. आणि डॉक्टर होमी भाभा अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक होते. डॉक्टर विक्रम साराभाई अवकाश कार्यक्रमाचे जनक होते. विक्रम साराभाई अवकाश कार्यक्रमाचे जनक होते. विजेचा दिव्याचा शोध कोणी लावला? तर थॉमसन एडिसन. बघा थॉमस एडिसनने जो काय आपला घरातला बल्ब आहे त्याचा शोध लावला. बघा यांनी विजेचा दिवा, फिल्म, फोनोग्राम, त्याच्यानंतर ग्राहामच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध यांनी लावलेले आहेत पहा.
त्याचबरोबर एडवर्ड जेन्नर यांनी देवीच्या रोगाची लसीचा शोध लावला. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला होता. पुढचा प्रश्न आहे बघा, ऊर्जा सापेक्षताचा सिद्धांत कोणी मांडला? तर ऊर्जा सापेक्षताचा जो काही सिद्धांत आहे हा आईन्स्टाईनने मांडलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, आईन्स्टाईन यांनी मांडलेला आहे. सापेक्षताचा विशेष सिद्धांत 30 जून इसवी सन 1905 रोजी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मांडला. याचं सूत्र आहे बघा, ई बरोबर mc². याचं हे सूत्र आहे. या सिद्धांताच्या आधारे अणुबॉम्ब आणि अणुऊर्जा तयार केली. पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? इलेक्ट्रॉनचा शोध बघा जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. लक्षात ठेवा बघा, प्रोटीनचा शोध गोल्डस्टीन यांनी लावलेला आहे. न्यूट्रॉनचा शोध चॅडविकने लावला आणि इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की शून्याचा शोध कोणी लावला? तर शून्याचा शोध हा आर्यभट्ट यांनी लावलेला आहे. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. थॉमस एडिसननी बघा विद्युत दिव्याचा शोध लावला. थॉमस एडिसननी. न्यूटन यांनी बघा गतिविषयक नियम, गुरुत्वीय बलाचे नियम, त्याच्यानंतर प्रिझमचा शोध, दुर्बिणीचा शोध, कॅल्क्युलसचे जनकसुद्धा बघा तेच होते. आर्यभट्ट हे महान गणिततज्ञ खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा ग्रंथ होता बघा आर्यभट्टीय. 1975 साली भारताने पाठवलेल्या पहिल्या उपग्रहाचं नाव काय होतं? तर आर्यभट्ट होतं. पहिल्या उपग्रहाचं नाव काय होतं? आर्यभट्ट होतं. पुढचा प्रश्न आहे की पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी बघा पेनिसिलिन या औषधाचा शोध लावला. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. पेनिसिलिन हे पहिलं बघा अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक आहे आणि आजसुद्धा हे वापरलं जातं. पहा, वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संदर्भात हे आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे. तर मित्रांनो, हे धवल क्रांती म्हणजे दूध उत्पादनाशी संदर्भामध्ये आहे. वर्गीस कुरियन धवल क्रांतीचे जनक आहेत. वर्गीस कुरियन यांनी बघा अमूल या कंपनीच्या माध्यमामधून कार्य केलेलं आहे. श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत? तर व्ही कुरियन आहेत. त्यांना मिळालेले पुरस्कार लक्षात ठेवा. व्ही कुरियन यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे जागतिक अन्न पुरस्कार आणि 1965 मध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना सुद्धा त्यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण. डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाशाचे अपस्कराने संशोधन विकसित केलं. त्यामुळे बघा 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिवस बघा 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बघा 11 मेला असतो. राष्ट्रीय अंतराळ दिवस बघा 23 ऑगस्ट 2023ला हा साजरा केला जातो. नेक्स्ट आहे की खालीलपैकी स्मॉल पॉक्स आजाराच्या लसीचा शोधकर्ता कोण होता? तर एडवर्ड जेन्नर. लक्षात ठेवायचे पहा, स्मॉल पॉक्स आजाराच्या लसीचा शोधकर्ता होता एडवर्ड जेन्नर. स्मॉल पॉक्स म्हणजेच काय? का देवीचा रोग होय. एडवर्ड जेन्नर यांनी देवी या रोगावर लस शोधली. त्यांना लसीकरण पद्धतीचा जनक असं सुद्धा म्हणतात. याला कारक घटक बघा लिओ विषाणू. लक्षात ठेवायचं आहे, लिओला विषाणू. लक्षणे काय बघा, ताप, पुरळ आणि चट्टे ह्याची काय लक्षणं आहेत. पुढचा प्रश्न बघा, न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? तर चेतासंस्थाचा अभ्यास. लक्षात ठेवायचं आहे, चेतासंस्थाचा अभ्यास. न्यूरोलॉजी चेतासंस्थाचा अभ्यास. एस्टिओलॉजी तर बघा हाडांचा अभ्यास. एस्टिओलॉजी हाडांचा अभ्यास. त्याच्यानंतर बघा ओडोंटॉलॉजी म्हणजेच दाताचा अभ्यास. ओडोंटॉलॉजी म्हणजेच दाताचा अभ्यास. आणि गायकोनॉलॉजी म्हणजे प्रसूतीशास्त्राचा अभ्यास. लक्षात ठेवायचं, गायकोनॉलॉजी म्हणजेच प्रसूतीशास्त्राचा अभ्यास. ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ग्रह तारे. लक्षात ठेवा, ग्रह तारे याशी संबंधित आहे. अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर मेंडल यांनी बघा अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे. जॉन मेंडल यांनी अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यांनी वाटाण्याच्या झाडावर केलेल्या प्रयोगातून हा सिद्धांत मांडला. उदाहरणार्थ म्हणजे वडिलांना टक्कल असल्यास मुलाला टक्कल पाडण्याची शक्यता असते असं सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर जेम्स चॅडविक यांनी बघा न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. पहा, न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविकने लावला. विमानाचा शोध सगळ्यांना माहिती कोणी लावला? तर
राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला आहे. राईट बंधू. कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केलं? तर गॉर्डन विली. लक्षात ठेवा, गॉर्डन विली यांनी 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केलेलं आहे. गॉर्डन विली या संशोधकाने सर्वेक्षणाचं तंत्र विकसित केलं. याचा शोध 1949 साली पेरू देशामध्ये लावला आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी केला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विन यांनी टिंबटिंब या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथामध्ये काय लावला? उत्क्रांतीचा सिद्धांत, याचा सिद्धांत मांडला. तर बघा, चार्ल्स डार्विन यांनी ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता. त्यात त्यांनी बघा निसर्गामध्ये जगताना बळीतो कानपिळे असा सिद्धांत मांडला. माणसाची निर्मिती माकडासारख्या प्राण्यापासून झाली असा दावा त्यांनी केला होता. आणि डार्विनने डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ सुद्धा लिहिला. डार्विनचा सिद्धांत म्हणजेच उत्क्रांतीचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. कागदाचा शोध हा कोणत्या देशामध्ये लागला? तर चीन. चायनामध्ये बघा कागदाचा शोध लागलेला आहे. या ठिकाणी पहा, सुमारे 2000 वर्षापूर्वी चीनमध्ये कागदाचा शोध लागला. त्याआधी बघा ताम्रपत्राचा वापर केला जात असे. चीनमध्ये लागलेला महत्त्वाचे शोध लक्षात ठेवा. कागद, छपाई यंत्र, बंदुकीची दारू, दिशायंत्र, दारू. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये कोणकोणते शोध लागले? रेल्वे, वाफेचं इंजन, संगणक, पाणबुडी हे इंग्लंडमध्ये शोध लागलेले आहेत. सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? तर जॉन डाल्टन यांनी बघा अणुसिद्धांत मांडलेला आहे. अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना परमाणु म्हणतात असं भारतीय तत्त्वज्ञान कोणी सांगितलं? तर कणाद यांनी हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्याला परमाणु असं नाव कणाद महर्षी यांनी दिलं. प्राचीन इतिहासामधील कणाद महर्षी हे महान तत्त्वज्ञानी होते. त्यांनी सर्वप्रथम अणूची अप्रत्यक्ष कल्पना मांडली होती. जहाजे आणि पाणबुड्या यांच्या रचनेमध्ये टिंबटिंब या शास्त्रज्ञाचे तत्त्व वापरतात. तर आर्किमिडीजचं तत्त्व या ठिकाणी वापरलं जातं. आर्किमिडीजचे तत्त्व म्हणजे काय? द्रवामध्ये एखाद्या पदार्थामध्ये बुडवला असता तो आपल्या वजना इतका द्रव बाजूला सारतो. म्हणजे एखादा जर आपण 1 किलोचं जर माप टाकलं तर 1 किलोच पाणी बाहेर पडेल. हा नियम वापरून जहाज आणि पाणबुड्या तयार करता येऊ लागल्या. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? तर जेम्स वॅट यांनी पहा वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. कोणी? जेम्स वॅट यांनी. तर वाफेच्या इंजिनावर पहिल्यांदा रेल्वे धावली हे पण लक्षात ठेवायचं आहे. अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला? तर डायनामाइटचा या ठिकाणी नोबेल यांनी शोध लावला होता. लक्षात ठेवा. अल्फ्रेड नोबेल यांच्या भावांचा स्फोटकाच्या अपघातामध्ये मृत्यू झाला म्हणून सुरक्षित स्फोटके शोधण्यावर त्यांनी लक्ष आणि डायनामाइटचा शोध लावला. डायनामाइटचा उपयोग विहिरी खोदताना, खाणकाम, त्याचबरोबर जे काही स्फोट आहेत बघा विहिरीची सुरंग पाडताना, त्याचबरोबर खाणकामीमध्ये याचा वापर केला जातो. अल्फ्रेड नोबेल यांच्या नावे नोबेल पुरस्कार या ठिकाणी चालू झालेला आहे. नोबेल पुरस्कार एकूण 6 क्षेत्रामध्ये जिवंत व्यक्तींना दिला जातो आणि 1901 पासून 10 डिसेंबरला प्रत्येक वर्षी हा देण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे की सेफ्टी लॅम्पचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर हम्फ्री डेव्हिड यांनी बघा सेफ्टी लॅम्पचा शोध लावलेला आहे. एडिसनने